आणि राहिला प्रश्न 29च्या तिकीटचा, BJPची तिकीट कोणालाही मिळाली तर मी त्याच्यासोबत राहील. म्हणजे 29 मध्ये जर निवडणुका झाल्या तर तुम्हाला भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यास दोघं परस्पर त्या ठिकाणी विरोधात उभे राहणार. मी विकासाच्या दृष्टीनं BJPमध्ये गेलो. आता मी तर त्याच्यात जाऊ शकत नाही खोलात, कारण माझा तो विषयच नाही. आता मला कोणाच्याबद्दल काही बोलायचं नाही. ज्याला जसं वाटते तसं ते करते. त्याला असं वाटलं की आपण शिंदे गटात गेलो पाहिजे, शिंदे गटात गेले. मी कोणाला काही टार्गेट करत नाही, मी कोणाचं नाव घेत नाही. आपल्याला जे पटते ते आपण करायचं. राजकारणामध्ये काही दुश्मन्या नसतात, परंतु माझ्याकडे तरी बळवंतरानं कधी चुकल्या लावल्या नाही, त्याच्याबद्दल कधी मतभेद निर्माण करून दिले नाही. मग याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बदनाम करणं. चर्चा आहे दर्यापूर शहरामध्ये की तुम्ही पुन्हा काँग्रेसची वाट धरणार, काँग्रेसमध्ये घर वापसी करणार. नमस्कार, मी किरण होले, जनविकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहित आहे की दर्यापूरच्या राजकारणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उलटपालट सुरू आहे. कारण की गेल्या काही दिवसांपासून दर्यापूरमध्ये काँग्रेस पक्षामध्ये एक राजकीय वर्तुळात संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे या दर्यापूर तालुक्यामुळे. कारण की तालुका अध्यक्ष जे काँग्रेसचे अध्यक्ष होते सुधाकर पाटील भारसाकडे यांनी नुकतंच आता आपल्या पदाचा आणि पक्षाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी आता शिवसेना शिंदे गटामध्ये जाण्याची त्यांनी आता घोषणा केली आहे. यानंतर आता संपूर्ण तालुक्यात काँग्रेसच्या पाठीमागे म्हणजे काँग्रेसची ताकद जी आहे हे कमी झाल्याचे सुद्धा आता बोलल्या जात आहे. परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते होते या ठिकाणी त्यांनी सुद्धा या सुधाकर पाटील भारसाकडे त्यांच्यात जो वाद निर्माण झाला होता त्यांनी आपला पक्ष या ठिकाणी सोडलेला होता आणि भाजपाची साथ धरली होती. असेच जे ज्येष्ठ नेते आहेत बाळासाहेबजी हिंगणीकर. काका नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काँग्रेसमध्ये सध्याच मोठ्या प्रमाणात भूकंप झाला आहे. तुम्ही सुद्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले होते, परंतु तुम्ही भाजपची वाट धरली होती. तुम्ही भाजपची वाट पकडल्यानंतर ज्या कारणास्तव तुम्ही भाजपमध्ये गेले होते त्या कारणानंतर आता सुधाकर पाटील भारसाकडे यांनी सुद्धा आता शिवसेना शिंदे गटामध्ये जाण्याची घोषणा केली आहे. आता असं आहे, राजकारणामध्ये प्रत्येकाचं आपापलं मत असते. ज्याला जसं वाटते तसं ते करते. त्याला असं वाटलं की आपण शिंदे गटात गेलो पाहिजे, शिंदे गटात गेले. मला वाटलं आपण BJPत गेलो पाहिजे. माझ्या कार्यकर्त्याचं असं म्हणणं होतं. मला सर्वच पक्षानं म्हणजे फोन केले आणि चर्चा झाल्या, परंतु सर्वांनी असं ठरलं की बा आता आपण BJPमध्ये घ्या. मग आम्ही BJPमध्ये गेलो. नाही, BJP जाण्यामागे तुमचं कारण हे होतं की संपूर्ण तालुक्याला माहिती आहे की सुधाकर भारसाकडे आणि तुमचा राजकीय वाद त्या ठिकाणी झाला होता. नाही, आता मला कोणाच्याबद्दल काही बोलायचं नाही. कसं आहे, आता तो बराच पिरियड निघून गेला आणि माझा स्वभाव असा, मी कोणाला काही टार्गेट करत नाही, मी कोणाचं नाव घेत नाही. आपल्याला जे पटते ते आपण करायचं. आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल ते आपण सहन करून आपण त्याच्यात निर्णय घेऊन आपल्याला पुढची वाटचाल कोणती करायची आहे तो निर्णय घेण्याचा माझा एक सवय, म्हणजे माझी ती सवय आहे. आता महायुती राहणार आहे. महायुतीत पुन्हा सुधाकर भारसाकडे आणि बाळासाहेब हिंगणीकर एकाच मंचकावर दिसणार आहे. तो आता असा आहे, राजकारणाचा भाग आहे. युती असल्यामुळे पुढे कसं होते काय होते हा नंतरचा भाग आहे. राजकारणामध्ये काही दुश्मन्या नसतात, राजकारणामध्ये मतभेद असतात आणि जो काही निर्णय वरते होते त्या निर्णय हिशोबाने चालायचा आपण. नक्कीच. जर दुसरीकडे जर पाहिलं तर सुधाकर भारसाकडे यांनी एक आरोप केला होता खासदारांवर की खासदारांमुळे बाळासाहेब हिंगणीकरांनी माझ्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न खासदारांनी केला. नाही पाय, वाद करण्याचा प्रयत्न जेव्हा माणूस करते एकामेकाच्या चुगल्या लावत असेल तरच होते, परंतु माझ्याकडे तरी बळवंतरानं कधी चुगल्या लावल्या नाही, त्याच्याबद्दल कधी मतभेद निर्माण करून दिले नाही. त्याचे केले असतील तर मला माहीत नाही, पण माझ्यासोबत असं झालं नाही. 2029 मध्ये हा मतदारसंघ ओपन होणार असली चर्चा आहे आणि 29च्या ओपनमध्ये विधानसभाकरिता सुधाकर पाटील भारसाकडे यांनी शिवसेना शिंदे गटाची वाटचाल पकडलेली आहे आणि काँग्रेस सोडले अशी सुद्धा चर्चा आहे. तो आता चर्चा असू शकतात. म्हणजे 29 मध्ये जर निवडणुका झाल्या तर तुम्हाला भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यास दोघं परस्पर त्या ठिकाणी विरोधात उभे राहणार. नाही, असं आहे, मी काही स्वप्न पाहणारा माणूस नाही आहे. उद्या BJPमध्ये ज्येष्ठ लोक आहेत. उगीच आपण 29 मी निवडणूक लढवतो, मला तिकीट भेटली पाहिजे, मी त्या मताचा नाही आहे. मी विकासाच्या दृष्टीनं BJPमध्ये गेलो की बा जो काही आपल्या तालुक्यामध्ये काही कामं असतील, विकास असेल, तो विकास आपला झाला पाहिजे. माझ्या अपेक्षा कोणत्याही नाही आहेत. कोणालाही तिकीट भेटली तर आम्ही त्याच्यासोबत राहू. तुम्ही जेव्हा काँग्रेस सोडली होती तेव्हा तुम्ही काँग्रेसचे जे ज्येष्ठ वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत यशोमती ठाकूर, बबलू देशमुख यांच्यावर कुठलेही आरोप केले नव्हते, परंतु सुधाकर भारसाकडे यांनी असे आरोप केले की आमच्यावर वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा आमच्यावर दबाव टाकला आणि आम्हाला पक्षातून बाहेर जाण्यासाठी त्यांनी आम्हाला भाग पाडलं.
असं आहे विक्कीजी, कोणाच्यावर आक्षेप घेणं काही बरोबर नाही. मी तुम्हाला माहीत असेल, तुम्ही माझी बाईट घेतली होती. मी कधी कोणाच्यावर ताशेरे ओढले नाहीत आणि आपण जेव्हा सोबत राहतो इतके दिवस, त्याच्यामध्ये कमी जास्ती चुका होत असतात. मग याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बदनाम करणं हे काही माझ्या मनाला पडणारं नाही आहे. नक्कीच. आणि दुसरीकडे जर आता चर्चा आहे दर्यापूर शहरामध्ये की तुम्ही पुन्हा काँग्रेसची वाट धरणार, काँग्रेसमध्ये घर वापसी करणार. नाही, असं चर्चा आहे, माझ्याही कानावर आलं, माझ्यापर्यंत चर्चाही झाली. परंतु मी आता जेव्हा BJPमध्ये गेलो तर मी BJPमध्ये शेवटपर्यंत राहील. माझं शेवटचं स्टेशन तुम्हाला मागेही सांगितलं, आजही सांगितलं, ते माझं शेवटचं स्टेशन आहे. आणि बीजेपी सोबत जर तुम्ही आता शेवटपर्यंत राहणार, समजा काँग्रेसकडून तुम्हाला ऑफर मिळाली 2029ची किंवा विधानसभा तुम्ही निवडणूक लढला, बीजेपी मधून ती ऑफर नाही मिळाली, तर मग तुमची नेमकी भूमिका काय राहणार? नाही, माझी इच्छाच ते नाही ना. मी काय म्हणतो, वेळ कशी येते, असं आहे, स्वप्न कधी माणसानं पाहू नये. उद्या काय होईल कसं होईल सांगता येत नाही. परंतु BJPची तिकीट कोणालाही भेटली तर मी काही कोण्या पक्षाकडून विरोधात उभा राहणार नाही. कारण असं आहे, जेव्हा आपल्या BJPने की आपण काही BJP सोबत हे केलं का, कमिटमेंट केली काय की मी तुमच्या पक्षात येतो, मला तिकीट द्या जा. मी आजपर्यंत ज्या म्हणजे काँग्रेसमध्ये जेव्हा गेलो तर बबलू देशमुखसोबत मी कमिटमेंट केली होती की मला सभापतीपद द्या, ते मला आपोआपच मिळालं. आणि राहिला प्रश्न 29च्या तिकीटचा, BJPची तिकीट कोणालाही मिळाली तर मी त्याच्यासोबत राहील. मी कोण्याच पक्षाची तिकीट मागणार नाही आणि तो कार्यक्रम मी कधी करणार नाही. तुमचा खासदारांनी जो म्हणजे सुधाकर पाटील भासांगळेंनी जे सांगितले की बाळासाहेब हिंगणीकरांनी माझ्यात जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न खासदारांनी केला, या संदर्भात खासदारांना सुद्धा आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितले की असा मी कुठेही प्रकार केला नाही आणि असं आजपर्यंत सुद्धा माझ्या राजकीय कार्यकर्त्यात मी कोणासोबतही लावणी केली नाही. नाही, आता बळवंतराचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना कसा आहे, दोन्ही माणसाला सांभाळण्याचा प्रयत्न करते. दुखायचं काम तो माणूस करत नाही. हा माझा अभ्यास आहे. हे बा, आपण जरी पक्षातून निघालो असलो तरी जे परिस्थिती आहे ती माणसाने सांगितली पाहिजे. मला खोटं बोलण्याची सवय नाही आहे. खोटं माणसानं तेव्हा बोलायचं की एखाद्यावर अन्याय होत असेल आणि आपला खोटं बोलण्यानं तो वाचत असेल तेव्हाच हा विषय केला पाहिजे. आपण इतके वर्ष राहिलो, बळवंतरावसोबतही राहिलो, जवळपास आम्ही आता म्हणजे सोबत 9 वर्षापासून राहिलो. पण 9 वर्षात बळवंतरावनं कोणाच्याबद्दल म्हणजे कोणी कार्यकर्त्याबद्दल म्हणा, सुधाकर पाटलाबद्दल म्हणा किंवा वरच्या नेत्याबद्दल म्हणा, कधी माझ्याकडे चुगल्या लावण्याचं काम केलं नाही. मला असं वाटतं त्याचा तो स्वभाव नाही, लोट्या स्वभाव आहे. दत्ता पटेल कुंभारकर तुमच्यासोबत होते भाजपमध्ये आणि नुकतंच त्यांनी आता सुधाकर पाटील भासाकडे यांच्यासोबत त्या मंचकावर दिसले, त्यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. नाही, दत्ता पाटील माझ्यासोबत नाही आला. दत्ता पाटलांना आमच्या अगोदरच प्रवेश घेतला होता आणि आता तो कुठं जायचं काय जायचं तो त्याचा भाग आहे. आपण काही बोलू शकत नाही त्याच्यात. प्रत्येकाचं आपापलं मत असते. बाळासाहेब सुधाकर पाटलांनी एक दावा केला आहे की नगरपालिका खरेदी विक्री आणि बाजार समिती जास्तीत जास्त संख्येने आमच्या पाठीशी आहेत. आता मी तर त्याच्यात जाऊ शकत नाही खोलात, कारण माझा तो विषयच नाही आहे. आता त्याच्यासोबत कोण कोण आहे काय काय आहे ते आता स्पष्टीकरण पुढे होईल. आज आपण बोलू नाही शकत ना त्या विषयावर. नक्कीच. तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जो सुधाकर पाटील भासाकडे यांनी जो आरोप केला होता खासदारांनी की हिंगणीकरांनी माझ्यात जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न खासदारांनी केला, यावर स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला बाळासाहेब हिंगणीकर यांनी दिलेले आहे. त्यामुळे आता दुसरी सुद्धा चर्चा होती की बाळासाहेब हिंगणीकर हे काँग्रेसमध्ये जाणार का, अशी संपूर्ण चर्चा संपूर्ण शहरात सुरू होती. त्याची सुद्धा या ठिकाणी बाळासाहेब हिंगणीकरांनी आपल्याला संपूर्ण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर.